धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025 संदर्भात मोठा वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे। शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानंतरही नुकसान भरपाई, विमा रक्कम व पीक नोंदणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत। या पार्श्वभूमीवर संबंधित संघटना आणि लोकप्रतिनिधींनी कृषी विभाग व विमा कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। शिंदखेडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज करूनही त्यांना योजनेअंतर्गत लाभ न मिळाल्याची बाब समोर आली आहे। काही ठिकाणी पीक नोंदी, सर्वेक्षण आणि तांत्रिक प्रक्रियेत त्रुटी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी पारदर्शक अंमलबजावणी आवश्यक आहे। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। विमा योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे। संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा अशी मागणी पुढे आली आहे। शेतकऱ्यांच्या हक्काच्या रकमेपासून त्यांना वंचित ठेवू नये असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पीक विमा योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व जलद करण्यावर भर देण्यात आला आहे। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीची भूमिका देखील चर्चेत आली आहे। एकूणच पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रतिनिधी योगेश गिरासे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा।